चिंतन तुषार प्रस्तुत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार साधक हो, मी सौ दीपा आनंद वेद पाठक पुणे सादर करत आहे परमपूज्य सद्गुरु स्वामी विद्यानंद चरित्र सारामृत. लेखक आहेत श्री प्रल्हाद अवचट तथा स्वामी कृष्णानंद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम सद्गुरु विद्यानंदाय नमः. पर्व चौथे, सर्ग 3. मानव जन्मा येऊन जाला साधेना परमार्थ, त्याचे जगणे पशु सारखे केवळ पाही स्वार्थ. अर्थकारणी राजकारणे घडती संसारात, राग लोभ अनमद मत्सर ते छळती ते दिनरात. दिसा मागुनी दिवसही जाती अर्थ काम ते करिता, रात्री मागुनी रात्री ही जाती स्वार्थ स्वप्न ते रचिता. धर्म अर्थ अन काम मोक्ष हे 4 असे पुरुषार्थ, प्राप्त कराया जीवनात ही साधावा परमार्थ. तात्यांचे हे जीवन केवळ अर्थ काम ते नव्हते, धर्म मोक्ष हे साध्य कराया साधन म्हणून होते. संसाराची चक्रे फिरती कालगतीला धरुनी, प्रसंग येता जाती सन्मुख विवेक मतीला धरुनी. पावस जाऊनी परती येता पत्नीस तात्या बघती, अनुग्रहाते घेऊन आली आश्चर्याने पाहती. पती पत्नीच्या साधनेसही एक मार्ग तो लाभे, भाग्य केवढे मम पत्नीचे तिजसी अनुग्रह लाभे. दर्शन लाभे मला परंतु असा अनुग्रह नाही, विचारात या त्याच दिसाची स्मृती मनामधी पाही. सवड काढुनी पुन्हा जाऊया मुला संगती नेऊ, सारे मिळुनी स्वामी सन्मुख नतमस्तक ते होऊ. असे ठरवुनी पावस ग्रामी पुनरपिता त्या आले, शब्द ऐकण्या उत्सुक सारे स्वामी पुढती बसले. प्रसन्न स्वामी प्रसन्नतेने ख्याली खुशाली पुसती, दृष्टी जाता तात्यावरी ते क्षणी काहीसे स्मरती. समय साधुनी तात्या पुसती मला अनुग्रह केव्हा, स्वामी वदले 3 दिसामधी काय दिले मी तेव्हा. पुन्हा आठवुनी स्वामी वदले कागद दिधला नाही, परंपरा ती आताच देतो त्यात फारसे नाही. उमजून गेले आता अंतरी तात्या तो गूढार्थ, वाचा दृष्टी यातून कळला अनुग्रहाचा अर्थ. बीजारोपण होते सारे गुरुच्या दृष्टीतुनी, बाकी सारे व्यवहार होती लौकिक दृष्टीतुनी. गुरुची वाचा सद्गुरु वचने शिष्याला तो बोध, त्या बोधाचे चिंतन करिता अंतरीचा हो शोध. चित्त चिंतनी शोध मनमनी शिष्य साधना हीच, तात्या वदले परंपरेने लाभे मजला तीच. पवित्र तो दिन मुहूर्त अक्षय तिथीच तृतीया होती, तनमन अवघे तात्यांचे ते कणकण उजळीत होती. चैत्र मास हा नववर्षाचे करीतो नित स्वागत, विसरायाचे मागील सारे जणू ते अस्तंगत. सदनावरती गुढ्या तोरणे उंच उंच उभविती,
नववर्षाची नवीन स्वप्ने मनासते विभविती. वसंत येता तरुवेलीवर नवी पालवी फुटते. पिकले पानही शुष्क होऊनी देठापासून तुटते. नवी पालवी नवीन जीवन नवीन तो मोहर. तोच तरू तरी बदलून जातो सर्वांगे सुंदर. बदलून गेले तात्या ऐसे स्वामी दर्शन घेता. नयना पुढती स्वामी दिसती आता जाता येता. अक्षय दिन तो अक्षय तृतीया सुवर्णाक्षरे झाली. सद्गुरु इतुका शब्द लिहूनी वर्णलिपी थांबली. तात्या म्हणते असे थांबले अस्थिरता ती सरली. वाऱ्या मागे धाव संपली काही न चिंता उरली. कुणी नको ते आता कथाया ऐसे करीतू तप. नको पहाणे अघोर करणे नको तयांचा जप. नयनी तरळती दिव्य क्षण ते स्वामी दर्शने भिजले. कानी घुमती दिव्य शब्द ते स्वामी मुखे जे सृजले. निरर्थक असे बहु हिंडला खेदन सावा त्याचा. योग्य स्थानी तो येऊन भिडला मोद असावा त्याचा. प्रपंचात ते सदा रहावे खडक सागरी जैसा. येती जाती लाटा कितीही पुन्हा कोरडा तैसा. सुखात भिजणे दुःखी सुकणे हेची मनाचे भाव. स्थिर राहणे विवेक ठेवूनी हेची बुद्धीचे नाव. माळी नेई तैसे जाते पाटामधले पाणी. जीवन फुले असे समर्पित व्हावे ईश्वर चरणी. पूर्वाश्रमीची दासी जेव्हा होते ती नृपकांता. भीक मागणे तिचेच सरते अन्यदारीची भ्रांता. स्वामींचे हे दिव्य प्रबोधन तात्या ठसवून घेती. नववर्षाच्या नव्या प्रभाती नवीन प्रचिती घेती. आता उठावे ब्राह्म मुहूर्ती आणि शुचिर्भूत व्हावे. मानस स्नाने मानस पूजन विशुद्ध मनते व्हावे. परंपरेचे करिता वाचन येई डोळ्या पुढती. पुण्य पुरुष ते कृपा कटाक्षे आश्वासन ते देती. आणि बसावे ध्यान आसनी ठेवूनी अनुसंधान. येई अनुभव अवलोकावा देऊनी हृदय अवधान. ऐसा दिनक्रम तात्यांचा तो आखीव रेखीव होता. प्रपंच करिता परमार्थाचा ध्यास तयामधी होता. त्या ध्यासातून भासही होती कधी काय दृष्टांत. सांकेतिक ते तरीही तार्किक उमजे तत्वतयात. पर्व 4 सर्ग 3 समाप्त.